आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलं होतं मराठा आरक्षणासंदर्भात. त्याचाच निषेध म्हणून किंवा जाब विचारण्यासाठी धाराशिवमधील कार्यकर्ते राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या ठिकाणी गेले आणि घोषणाबाजी झाली, प्रचंड गोंधळ उडाला. काय सांगाल? आता मला तर काहीच माहीत नाही त्यातलं. मी आत्ताच ऐकतोय तुमच्या यांच्या माध्यमातून. मी तर आजारीची मला सलाईन लावलेली, त्यामुळं मी बघतो आणि सांगतो. परंतु काय बोलणारे बोलत असते, त्याचे काय मराठा समाजाने ध्यान द्यायचं नाही एवढं. आपलं आपलं काम करत राहू आपण. हे आपलं ध्येय ड्रायव्हर करायसाठी हे कुठं नाही चाललेले सगळ्या सत्ताधाऱ्यांचे, कारण ते बी सत्तेतलंच एक आहेत. ते एक सत्तेचंच अंग आहेत ते. त्यामुळं काय चिल्लर म्हणायचं सोडून द्यायचं मराठा समाजाने. आपलं पुढच्या हाची लढाई आपली 2024 त्यासाठी हे करा, संयम बाळगावा मराठा समाजाने असं मला वाटतं. हे मुद्दाम उचकिणार आहेत आपल्याला. प्रकाश आंबेडकर पुन्हा असे म्हटलेत की तुम्ही जी भूमिका घेतली किंवा विधानसभा लढवण्याचा निर्णय नाही घेतला तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे असं तुमच्यावर शिक्कामोर्तब होईल. आणि तुमच्यावरून उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या संदिग्ध भूमिकेवर आंबेडकरांनी जोरदार टीका केली आहे. मी सांगितलं ना, आम्ही त्यांना आदराने मानतो. मी त्यांना सांगितलेलं ते त्यांनी ऐकावं. मी सांगतो म्हणजे मी सामान्याच्या भावना सांगतो, ती भावना ऐकावं त्यांनी. आम्ही काय सांगतो त्या भावनेकडे त्यांनी जास्त लक्ष द्यावं. इकडून तिकडून ही करण्यापेक्षा, सांगण्यापेक्षा आणि सारखं बोलण्यापेक्षा मी जी जनतेची भावना त्यांच्याजवळ व्यक्त केली. कारण ते एक महामानवांचे वंशज आहेत, ज्यांनी राज्याला, देशाला एक लोकशाही दिली, मजबूत लोकशाही. त्या महामानवांचे ते वंशज आहेत. आम्ही गावखेड्यातले लोक आमच्या काय भावना आहेत त्या त्यांना सांगितल्यात. त्या भावनेवर त्यांनी बोललं तर बरं होईल की सामान्याची, गोरगरिबांची भावना आहे, वंचिताची भावना आहे की एवढीच संधी आहे आता गोरगरिबाला सत्तेत जायची. आणि हे गोरगरिबांचं म्हणणं आहे की आता सगळ्या नेत्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. म्हणजे गरिबाच्या नेत्यांनी जे गरिबांसाठी काम करतात, वंचितांसाठी काम करतात, बाराबलुत्यांसाठी काम करतात, मुस्लिम दलितांसाठी काम करतात, ह्या सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे असं सामान्याला वाटतं. ही जनभावना आहे लोकांची. ही भावना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचली. ती भावनाच त्यांच्यापर्यंत पोहोचणार, दुसरंच कसं काय पोहोचत आहे. ही भावनाला त्यांनी या भावनेची कदर केली पाहिजे. कारण एवढीच वेळ आहे, लोकांना वाटतं हे सगळे राजकारणी पायाखाली तुडवायची वेळ आत्ता आहे. ऑटोमॅटिक सगळे पायाखाली तुडतात. कोणाला काही सांगायची गरजच राहणार नाही त्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.